नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमानुसार वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र पाठ पहिला 1991 नंतरचे जग या पाठावर आपण आज स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह। पर्याय आहेत अ द्विध्रुवीयतेचा अस्त, ब आशियामध्ये प्रादेशिक वादाचा उदय, क अलिप्तवादाचा अंत, ड नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी। या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे अ। 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह म्हणजे द्विध्रुवीयतेचा अस्त। 2. maastricht करार संदर्भ। त्याचे पर्याय आहेत अ संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल, ब युरोपीय संघ, क अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप, ड ब्रिक्सची स्थापना। या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ब maastricht करार संदर्भ हा युरोप संघ हा योग्य पर्याय आहे। ब दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा। 1. जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या प्रभावाशिवाय प्रभाव पाडतो। उत्तर सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशावर प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो। शक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे लष्करी ताकदीच्या प्रभावाशिवाय सॉफ्ट पॉवरने प्रभाव पाडतो। दोन जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकण्यासाठी व स्वतःचे हित साधण्यासाठी क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले राज्य। उत्तर महासत्तेला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचे स्थान असते। महासत्ताकडे जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकून आपले हित साधण्याची क्षमता असते। दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएट हे आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले राज्य आहेत। प्रश्न दुसरा अ पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। बिस्मटेक देश 1. बांगलादेश, 2. भूटान, 3. म्यांमार, 4. नेपाळ,
5 भारत, 6 श्रीलंका आणि 7 थायलंड. समोरील संकल्पनाचित्र पूर्ण करा. शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक: 1 चीन, 2 रशिया, 3 कझाकिस्तान, 4 किर्गिस्तान, 5 ताजिकिस्तान, 6 उझबेकिस्तान. हे सर्व शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक देश आहेत. समोरील संकल्पनाचित्र स्पष्ट करा. युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन उदयास आलेले राष्ट्र: 1 क्रोएशिया, 2 स्लोव्हेनिया, 3 सर्बिया, 4 बोस्निया, 5 हर्जेगोविना, 6 उत्तर मेसिडोनिया, 7 मॉन्टेनिग्रो. हे सर्व युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन उदयास आलेले राष्ट्रे आहेत. समोर दिलेले संकल्पनाचित्र स्पष्ट करा. सोव्हिएट रशियाच्या विघटनातून अस्तित्वात आलेले नवे राष्ट्र: 1 आर्मेनिया, 2 मोल्डोव्हा, 3 एस्टोनिया, 4 लाटव्हिया, 5 लिथुआनिया, 6 जॉर्जिया, 7 अझरबैजान, 8 ताजिकिस्तान, 9 किर्गिस्तान, 10 बेलारूस, 11 उझबेकिस्तान, 12 तुर्कमेनिस्तान, 13 युक्रेन, 14 कझाकस्तान आणि 15 रशिया. हे सर्व सोव्हिएट रशियाच्या विघटनातून अस्तित्वात आलेले नवे राष्ट्र आहेत. समोरील संकल्पनाचित्र पूर्ण करा. शेंगेन करारावर स्वाक्षऱ्या करणारे युरोपियन देश: 1 फ्रान्स, 2 जर्मनी, 3 बेल्जियम, 4 लक्झेंबर्ग, 5 नेदरलँड. हे सर्व शेंगेन करारावर स्वाक्षऱ्या करणारे युरोपियन देश आहेत. समोरील संकल्पनाचित्र पूर्ण करा. सुरुवातीच्या काळातील सार्कचे सदस्य असलेले देश:
1 भारत, 2 बांगलादेश, 3 पाकिस्तान, 4 नेपाळ, 5 भूटान, 6 श्रीलंका आणि 7 मालदीव. हे सर्व देश सुरुवातीच्या काळातील सार्कचे सदस्य असलेले देश आहेत. ब. पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. शेंगेन क्षेत्रातील कोणतीही 4 देशांची नावे लिहा. 1 फ्रान्स, 2 जर्मनी, 3 बेल्जियम, 4 नेदरलँड. हे शेंगेन क्षेत्रातील 4 देशांची नावे आहेत. 2 युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन या क्षेत्रात असलेल्या कोणत्याही 2 देशांची नावे लिहा. 1 नॉर्वे, 2 क्रोएशिया. हे देश युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या देशांची नावे आहेत. प्रश्न 3. खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. 1 दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे. हे विधान बरोबर आहे. सकारण स्पष्ट. दक्षिण आशियात प्राधान्य व्यापार करार साप्टा 1993 साली अस्तित्वात आला. 2 मास्त्रिक्ट करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला. हे विधान बरोबर आहे. कारण स्पष्ट. 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रिक्ट करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली. या करारामुळे सहकार्याचा परीघ वाढला आणि त्यात अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचा समावेश झाला. 3 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. हे विधान चूक आहे. सकारण स्पष्ट. मानवी हक्क बद्दलची वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये त्यांना मिळालेल्या पाठिंब्यामुळे मानवतावादी हस्तक्षेप या हक्क संरक्षणाच्या नवीन संकल्पनेचा उदय झाला. 1990चे दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. प्रश्न 4. आपले मत नोंदवा. 1 मानवतावादी हस्तक्षेप. मत युगोस्लाव्हियाच्या बोस्निया आणि हर्जगोव्हिना प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसाचार होता. हिंसेच्या प्रसंगामध्ये मानवी हक्काचे होत असलेले पायमल्लीमुळे लोकात भीतीचे वातावरण होते. एक महत्त्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्र या देशामध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते. हस्तक्षेपाची उद्दिष्ट केवळ चालू असणारे युद्ध थांबवणे हे नसून भविष्यात अशा प्रकारे या संभाव्य युद्धांना आळा घालणे, शांतता प्रस्थापित करणे, पीडितांच्या मानवी हक्काचे संरक्षण करणे आणि शांतता रक्षण करणे. याच कारणासाठी संयुक्त राष्ट्राने कंबोडिया,
सोमालिया आणि युगोस्लाव्हिया या देशांमध्ये हस्तक्षेप केला. 2. आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद. एखादी परदेशी संघटना निर्माण करण्यासाठी अथवा त्याचा भाग होण्यासाठी अनेक देश एकत्र येताना दिसतात. या संघटना भौगोलिक तत्वावर किंवा समान राजकीय, वैचारिक, आर्थिक इत्यादी घटकावर आधारलेल्या असू शकतात. प्रादेशिक संघटना बांधताना देशांनी भौगोलिकरित्या जोडलेले असणे महत्त्वाचे असतेच. त्याशिवाय काही व्यावहारिक आणि संसाधन संदर्भातले मुद्देही महत्त्वाचे ठरतात. यामध्ये दळणवळण आणि संपर्क व्यवस्था, ऊर्जा स्रोत, आरोग्य व्यवस्था इत्यादींचा समावेश होतो. प्रादेशिकतावादाचा प्रवास साधारणपणे सदस्यांमध्ये घडणाऱ्या राजकीय संवादाने सुरू होतो. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा. सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल. शक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता होय. देशाची प्रतिष्ठा, सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा यालाच सॉफ्ट पॉवर म्हणतात. उदाहरणार्थ, शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम. अमेरिका हा देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा भरपूर प्रमाणात वाढला आहे. प्रश्न 6. युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. मुद्दे: इतिहास, युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद, युरोपियन न्यायालय. तर आपण युरोपियन महासंघाबाबत पुढील मुद्द्याच्या आधारे चर्चा करू. इतिहास: दुसरे महायुद्ध व त्यानंतर शीतयुद्ध यामुळे आलेल्या त्या सततच्या अस्थिरतेमुळे युरोपामधील देशांना कायमच एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली. युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकारी दृढ करणारी संस्था म्हणून झाली. त्यामागची अशी कल्पना होती की जेव्हा देश एकमेकांशी व्यवहार करतील तेव्हा ते आर्थिकरित्या परस्परावर अवलंबून असतील, त्यामुळे त्यांच्यातील संघर्ष टळू शकेल. 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रिक्ट करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली. या कारणामुळे सहकार्याचा परिघ वाढला आणि त्या अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचा समावेश झाला. 2. युरोपियन आयोग. युरोपियन आयोग हा आयोग युरोपियन युनियनच्या कार्यकारी नोकरशाहीशी संबंधित असा घटक आहे. युरोपियन आयोग मुख्यतः नव्या कायद्यासाठीचे प्रस्ताव सुचवणे, युरोपियन संसदेने आणि आयोगाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करणे याबाबतच्या जबाबदाऱ्या पार पाडतो. 3. युरोपियन संसद. युरोपियन संसदेत एकूण प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे 751 सदस्य 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी निवडले जातात. संसदेवरून कायदेविषयक देखरेखीच्या आणि अर्थविषयक जबाबदाऱ्या सोपविल्या जातात.
4. युरोपियन परिषद. युरोपियन परिषदेच्या रचनेत सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री, त्यांचे परराष्ट्र मंत्री व त्यासोबत परिषदेचे पूर्णवेळ अध्यक्ष यांचा समावेश असतो. ही परिषद वर्षातून 4 वेळा भरवली जाते आणि युरोपियन युनियनला सामरिक नेतृत्व प्रदान करते. 5. युरोपियन न्यायालय. युरोपियन न्यायालय युरोपियन युनियनमधील कायद्यांचा आणि करारांचा अर्थ लावणे व निवाडा करणे हे कार्य पार पाडते. युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानले जातात.